नमस्कार कुंभ राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. असं म्हणतात की अजगराने ज्याला विळखा घातला त्याचं वाचणं अशक्य असतं का? पण कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही खरोखर नशीबवान आहात का की नाही? तुम्ही त्या जीवन घेण्या संकटातून सुखरूप बाहेर पडला गेला की नाही? महिन्यापासून तुमच्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते काही वादळापेक्षा काही कमी नाही. आयुष्यात जे काही सुरू आहे ते काही वादळापेक्षा कमी नव्हतं. पण आता ती वेळ आली आहे मोठ्या चमत्काराची. एप्रिल 2026चा महिना तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती मोठी भेट घेऊन येत आहे? तुमच्या नशिबाची बंद कवाडे कशी उघडणार आहेत? जरा तुम्ही कुंभ राशीचे आहात तर आपल्या आयुष्यात पुढच्या एकदा आनंदाचे दिवस पाहू इच्छितात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आत्ताच मनापासून व्हिडिओला ऐकत असाल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा एक सकारात्मक प्रतिसाद तुमच्या शुभ ऊर्जेचा एक संचार करू शकतो. कुंभ राशीच्या मित्रांनो, जेव्हापासून हे नवीन वर्ष सुरू झालं आहे तेव्हापासून तुमच्या आयुष्यात वादळ संपण्याचा नावच घेत नाही आहे. मला तर खरं प्रामाणिकपणाने कमेंटमध्ये सांगा, जानेवारी ते 15 मार्च 2026 पर्यंतचा काळ तुम्हाला कसा गेला? जर तुम्हाला आनंदात गेला तरी सांगा, जर तुम्हाला दुःखात गेला तरी मला तुम्ही कमेंटद्वारा नक्की सांगू शकता. मला खात्री आहे ही काळ अतिशय संघर्षाचा होता आणि अतिशय संघर्षाने गेला असणार, कारण तुमच्या लग्नाच्या राशीमध्ये तब्बल 6 ग्रहाचा महाराशीचा तब्बल विस्फोट झाला होता. 6 ग्रहाची ही एक टक्कर एखाद्या विषासारखी होती. विषासारखी नक्कीच असणार, कारण की ग्रहामध्ये 6 टक्कर घेण्याइतका विषारी ग्रह होता, जी तुम्हाला अजगरासारखी ढसण्याइतकी होती. पण तुमच्यावर तुमच्या कुलदैवताची आणि ईश्वराची असीम कृपा आहे म्हणून तुम्ही या संकटातून वाचला. बरोबर आहे ना मित्रांनो? कारण की आपल्याला आपल्या कुलदैवताची ही खूप आपल्याला मदत असते आणि आपण त्यांची सेवा करतो म्हणून आपल्याला त्यांची साथ असते. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की एप्रिल 2026मध्ये ग्रहाचे उपयुक्त कसं संपणार आहेत आणि कसं त्याचं विलंघन होणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की वॉच करा आणि तुमच्या आयुष्यात कसं पुन्हा एकदा वेगवान धाव लागणार आहेत. सध्या तुमच्यावर शनी देवाची साडेसाती सुरू आहे, पण आपण घाबरू नका. ती साडेसाती उतरती साडेसाती आहे. 27 जून 2020ला साडेसाती तुमच्यावर सुरू झाली होती आणि 27 जून 2027ला कायमची संपणार आहे. आता उतरलेले ते सव्वा दीड वर्ष आहे ते उतरत्या चरणाचे आहेत. त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका, कारण तुमच्या कुलदैवताचा पण तुमच्यावर आशीर्वाद आहे. खूप संकटे येतील पण तुम्ही काय अनिष्कळ राहावे, त्याला सामोरे जाऊन जगावे. शनीचा प्रकार तो होताच, पण राहू सोबत इतर 6 ग्रहाची युती केली होती, त्यामुळे तुमच्या राशीचे लग्नाला ग्रहण लागलं होतं, म्हणूनच तुम्हाला सर्वात जास्त नुकसान झालं. पण मित्रांनो, 15 मार्चपासून तुमची ही दुर्दशा सुरू होण्यास झाली आहे, तर तुम्ही निष्काळजीपणाने राहावे. दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 11 मार्चपासून देवगुरु बृहस्पती, जे तुम्हाला राशीचे 5व्या स्थानी बसलेले आहेत, ते आता वक्री चाल सोडून मोकळे झालेले आहेत. म्हणजेच की गुरुदेव आता असली सरळ चाल चालणार आहेत. 2 जून 2026 पर्यंत गुरुदेव तुम्हाला आणि शुभ फळ देणार आहेत. हे कुंभ राशीसाठी खूप मोठं फळ आहे, तर तुम्ही निष्काळजीपणाने राहावे. तुमचे अडलेले निर्णय, तुमची संबंधित किंवा शिक्षणाचे अडथळे आता दूर होणार आहे. किंवा मुलांचा शैक्षणिक अभ्यास न करणे, मुलांच्या शाळेमध्ये अडचणी येणे, किंवा तुमच्या व्यवसायाला अडथळा येणे, किंवा तुमच्या घरामध्ये
ताणतणावाचं वातावरण होणे हे सगळे तुम्हाला अडथळे येतील. पण तुम्ही निष्काळजीपणाने राहा. उपयुक्त वाटत असेल तर आणि भविष्याबद्दल तुमची आशा जागी झाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की आवडला तर नक्की माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. जर तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला वॉच करत जावा. सबस्क्राईब केलं तर नक्की तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की तुम्हाला भेटतील. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.